नमस्कार. आज शनिवार दिनांक 25 एप्रिल. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे. नांदेड शहरातील इंदिरानगर परिसरात 2 तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मिस्त्री कामगार असलेल्या प्रताप दत्ता गायकवाड या तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना काल शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान घडलीय. पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत सोन उर्फ अनिकेत सदाशिव बुक्तरे आणि विजय रुक्मन वायवळे यांना ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आलीय. नांदेड शहरातील खुनाच्या घटना ताज्या असतानाच सदर घटनेची त्यात भर पडलीय. नांदेड जिल्हा पोलीस दलात बदल्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेत. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा अर्थात LCBच्या पोलीस निरीक्षक पदावर बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री त्यांनी पदभार देखील स्वीकारलाय. तर बिलोली पोलीस ठाण्याचे जबाबदारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्याकडे देण्यात आली आहे. हवामान विभागाकडून आज 6 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट आणि 10 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. यात मराठवाड्यातील परभणी, नांदेड व लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल. सहकारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळणे महत्त्वाचे असून त्यासाठी बँकांनी सक्षमपणे काम करणे गरजेचे असल्याचे मत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भोकर शाखेच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा काल शुक्रवार रोजी त्यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. आंबेडकरवादी लोकमंचतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने उद्या रविवारी दुपारी 4 वाजता शंकरराव चव्हाण सभागृहात धर्मनिरपेक्ष भारताचे भवितव्य या विषयावर ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन महासभा होणार आहे. यावेळी खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रतापराव चिखलीकर हे प्रमुख अतिथी, तर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, बहुजन समाज पार्टी कोकण क्षेत्राचे प्रभारी धनराज जयमंगल, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.